नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे काजड या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आता टोटल 8 सेमी पाळले आणि 8 सेमीमध्ये कोणकोणते बैल फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झाले. चला मग बघूया. सेमी क्रमांक 1 चा निकाल. 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली चित्र्या आणि मिर्झा हा खूप छान बैल पळतो आणि चित्र्याचा रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. चित्र्या नावाची दोन बैल आहेत. एक हा चित्र्या जो आहे तो शनी शिंगणापूरचा आहे आणि दुसरा एक चित्र्या आहे तो मिलिटरी अपशिंग यांचा आहे. जो आजच्या सीमेमध्ये 1 नंबरमध्ये जो चित्र्या पळाला तो शनी शिंगणापूरचा चित्र्या होता. खूप छान पळाला. सुंदर अशी गाडी पळाली चित्र्या आणि मिर्झाची. कारण की असं वाटत होतं की नाही ती गाडी बसणार, परंतु चित्र्यानं काय ओव्हरटेक केला आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी त्यानं पात्र केली. तसेच सेमी क्रमांक 2 चा निकाल. 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. अमित भाडळे यांचा वादळ पळालं आणि त्याच्यासोबत पळाला चेंडू. सुंदर अशी गाडी. छोटू ड्रायव्हर जे आहेत जे छत्रपती संभाजीनगरचे, त्यांनी जी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अमित शेठ भाडळे यांच्या नवीन खरेदी होत आहेत आणि ज्या खरेदी होत आहेत त्या टॉपच्याच होत आहेत. आणि नक्कीच तो वादळ जो बैल आहे तो बघितले तुम्ही सतत गुलालामध्ये राहतोय, चांगला पळतोय, चांगल्या वेगाने पळतोय. नक्कीच त्याचा जो पळ जो आहे तो बघण्यासारखा आहे. सेमी क्रमांक 2 मधून वादळ आणि चेंडू ही गाडी सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली. सेमी क्रमांक 3 चा निकाल आहे. 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बापू साहेब आंबेकर वडकी यांचा 22-11 सोन्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला लोणंदकरांचा बाहुऱ्या पळाला. गाडीवरती ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर उरळी देवाचे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ज्या पिस्टननं संबंध महाराष्ट्रात त्यांचं नाव केलं, त्यांच्या दावणीचं नाव केलं, असाच त्यांच्या दावणीचा पळाला 22-11 सोन्या चांगल्याच फॉर्ममध्ये. बघूया फायनलमध्ये काय कमाल करतोय 22-11 सोन्या. सेमी क्रमांक 4 चा निकाल. 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. त्यामध्ये लढत अशी मोठी लढत होती कॉकटेल आणि आपला मुरुमकरांचा सुंदर ही जोडी होती. पब्लिकने गाडी लागलेली आणि नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि मानघरकरांचं वादळ ही गाडी मध नव्हती, परंतु कॉकटेलची आणि मुरुमकरांच्या सुंदरच्या गाडीला पराभव स्वीकारावा लागला. पाखऱ्या आणि वादळनं बाजी मारली. सुंदर अशी गाडी पळवली चिवळा ड्रायव्हर माळशिरसकरांनी. कारण की आपण महाराष्ट्राला माहीत आहे ज्यावेळेस पाखऱ्या पळायला असतो त्यावेळेस नितीन आबा शेवाळे यांचा लाडका ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर हे त्या गाडीवर पाखऱ्याच्या बसतात. नक्कीच सुंदर अशी गाडी पळवली त्यांनी आणि 4 मध्ये सेमी क्रमांक पास केला आणि फायनलसाठी पात्र झाले. 5 नंबरचा जो सेमी आहे त्यामध्ये काटाकीर लढत झाली. मुंबईचा महिब्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला काजलकरांचा बादल पळाला. बादल आणि महिब्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली. सेमी क्रमांक 6 चा निकाल आहे. 6 मध्ये 4x4 कबाली आणि त्याच्यासोबत पळाला राजा. ही दोन्ही बैल सुंदर अशी फायनलसाठी पात्र झाले. आणि स्वरा विजय मधने यांचा राजा खूप पळतोय आणि त्यांचं स्वरा विजय मधने यांचं नाव महाराष्ट्रभर झालेलं आहे. कारण की त्यांच्याकडे बैल जे आहेत की खरंच टॉपची बैल आहेत. ही गाडी सेमीसाठी पात्र झाली. 6 मध्ये कबाली आणि राजा. सेमी क्रमांक 7 चा निकाल. पुन्हा एकदा स्वरा विजय मधने यांच्याच नावाने गाडी पळाली. त्यांचाच बैल होता बगीरा होता आणि त्याच्यासोबत पळाला बगीरासोबत नंद्या आणि बगीरा. नंद्या जो बैल आहे तो माळशिरसकर यांचा आहे आणि बगीरा जो बैल आहे तो स्वरा विजय मधने यांचा आहे. नक्कीच ही गाडी सेमी क्रमांक 7 मधून फायनलसाठी पात्र झाली. सेमी क्रमांक 8 चा निकाल जो आहे तो त्याच गाडीचा खरी तीच गाडी आज 1 नंबर करेल असं वाटते. सगळ्यांचा लाडका मिलिंद शेठ पाटील यांचा मुंबईचा बिंजोडचा बादशाह ज्याला असं म्हटलं जाते आता आगामी काळामध्ये, असा हा भुंगा पळाला. आणि त्याच्यासोबत मुंबईमधीलच बैल आहे मेहरबान. मी सांगितलेलं सकाळी सांगितलेलं पैरे तुम्हाला कालच सांगितलेले मी, त्यातले माझे 2 पैरे तर खरेच ठरले बरं का. भुंगा आणि मेहरबान आणि रायना आणि सावकार. नक्कीच आपल्याला बी थोडंसं काहीतरी नॉलेज असल्याशिवाय आपण सुद्धा काय करत नाही. उगीच पैरे आपण सुद्धा टॉपचे निवडतोच आणि त्यातले काही चुकतात पण काही खरे ठरतात पण. असू दे शेवटी अंदाज आहे, अंदाजित पैरे असतात. परंतु भुंगा आणि मेहरबानची काय जोडी पळाली विठ्ठल नाना आणि गाडी पब्लिकनंच होती 6 नंबर फाटीवरनं. भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्या वेळ लावले त्या भुंगाने. खूप स्पीड आहे त्याला आणि आत्ता तो उगवता सितारा आहे मुंबईचा बिंदोडच्या बादशाहमधला. आणि घाटावरती सुद्धा तो चांगला पळतोय आणि चांगल्यारित्या तो कामगिरी करतोय आणि सतत मिलिंद शेठ पाटील यांचं नाव
सतत मोठं करतोय आणि विठ्ठलांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ते काय गाडी चलाकपणे चालवतात. आणि नक्कीच आज हे होते 1 ते 8 सेमी काजळ मैदानातील. धन्यवाद.